वारकरी संप्रदायातील एक अधिकार संपन्न असलेला साधू माय वारकरी संप्रदायातला एक अधिकार संपन्न असलेला साधू नवे तर या संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे शांतता शिकवणारे आपल्याच मराठवाड्यातले इथनं बाजूला आपल्या तुमचा नांदेड जिल्हा आहे वाटतं रे तुमच्या नांदेडच्या बाजूला माय आमचा हिंगोली जिल्हा हिंगोलीच्या बाजूला जालना जालन्याच्या बाजूला संभाजीनगर जिल्हा त्यात पैठण त्या पैठणचे निवासी असलेले नाथबाबा आहेत आपल्यापासून काही जास्त लांबचे नाहीत महाराज आपल्या जवळच्या संतांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे अभंग नाथबाबाचा आहे सर्वांच्या पाठांतरातला आहे आणि आता या अभंगावर मायबाप बोलण्याची कृपा हनुमंतराय ज्या पद्धतीने माझ्यावर करतील ज्या पद्धतीने हनुमंतराय मला बुद्धी देतील त्या प्रकारे या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल 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 अभंग नाथरायाचा आहे 4 चरणातला आहे सर्वांच्या पाठांतरातला आहे आणि आज सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये नाथबाबा सांगतात देवाची आवड कोणाची आवड सांगतायत देवाची आवड सांगतायत आज आपल्याला देवाची आवड पाहायची तुम्ही म्हणसाल देवाची आवड का पाहायची सप्त्याचं वर्ष किती आहे बापू 3रं वर्ष सप्त्याचं आहे आणि या 3ऱ्या वर्षाच्या सप्त्यामध्ये 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे तुम्ही सप्ताह कशासाठी करायले कशासाठी करायले काहीतरी कारण असेल ना सप्ताह करण्यासाठी इकडल्या माणसाला बोलता येत नाही का दादा थंडी वाजायली का बरं 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 काय सांगावं आता जिल्हा बदललाय प्रत्येक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धती असतात आमच्या इकडे की नाही मेल्यावर माणसं फुकून देतात तुमच्या इकडं म्हणा ना जित्ते असं काही नाही ना बरं 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 अभंग नाथरायाचा आहे 4 चरणाचा आहे सर्वांच्या पाठांतरातील आहे आणि आज सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये नाथराय देवाला जी आवडते ती आवड सांगत आहेत विठ्ठल 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 अभंगावर बोलण्यापूर्वी 2 मिनिटं तुमचे घेतो दादा मला पुरेपूर अभंगावर बोलायचंय आज सप्त्याचं वर्ष 3रं आहे आणि ज्यांच्यामुळे मला तुम्हा सर्व मायबापाचं दर्शन झालं ते आमचे विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही पायवारीला जात होतो आणि तिथे तुमच्या गावातील काही मंडळी दिंडीमध्ये होते तिथं भेट झाली आणि मला विचारलं महाराज कुठले तुम्ही मी म्हटलो साळव्याचा आहे बरं 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 म्हटले महाराज साळव्याचा म्हटल्याबरोबर आमचे पोलीस पाटील मला म्हटले तुमच्या इथले एक भारुडी भजने यायचे म्हणले आमच्या इथं दिगंबरराव पोस्ट मास्तर मी सुरुवातीला त्यांना काहीच नाही म्हटलो एक 4-5 दिवस त्यांच्या सोबत वारीमध्ये माऊलीच्या सोहळ्यामध्ये पायी चढलो काय त्या विश्वमाऊली ज्ञानोबा याचा योगायोग म्हणा त्यांची कृपा म्हणा त्यांच्याच रावटीमध्ये मलाही मुक्काम करण्याचा योग आला आणि रात्रीला बोलता बोलता त्यांना म्हटलं तुम्ही ज्या माणसाचं नाव मागील 4 दिवसापासून घेता येत ना मी त्यांचा नातू आहे तुम्ही सर्वजणांनी माझ्या बापूचं भजन या ठिकाणी ऐकलंय बळदंगाचार्य दादा भारुड म्हटलं की आजही प्रत्येक गावामध्ये दिगंबरराव पोस्ट मास्टरचं नाव घेणार म्हणजे घेणार मी माणूस खूप छोटा आहे पण परंपरा खूप मोठी आहे आणि इथं काही वर्षापूर्वी बापूने याच ठिकाणी येऊन सेवा केली असावी आणि त्याच ठिकाणी येऊन मला सेवा करण्याची संधी मिळत आहे याच्यापेक्षा दुसरं भाग्य माझ्या जीवनात कुठलं असू शकते महाराज तुझी चरण
बाबा या परंपरेतून आलोय, हनुमंतराय बुद्धी देतील त्या प्रकारे अभंगावर बोलतोय. बापू आमचे अचानक गेले आणि आम्ही रस्त्यावर आल्यासारखं झालो. बापू बद्दल या तुम्ही सगळ्या लोकांनी त्यांना जवळून पाहिलंय, त्यांचा अभ्यास काय होता तुम्ही जवळून पाहिलाय. आमच्यासारखे कंबर बांधणारे, मिठूसारखे बोलणारे सगळे जवळपास 99% आम्ही त्यांच्या अभ्यासासमोर फेल होतो. माया असा एकही ग्रंथ नाही की त्यांना पाठ नव्हता म्हणून. पण म्हणतात जे सगळ्यांना आवडते ते देवालाही आवडते. मी लहान असतानाच म्हणजे 3री-4थी मध्ये असतानाच बापू आम्हाला म्हणण्यापेक्षा संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला सोडून गेले आणि आम्ही सगळे पोरके झालो. आणि आजही आमचे बापू आम्हाला जिवंत आहे असे कधी वाटतंय. तर जेव्हा महाराष्ट्राच्या पाठीवर मी फिरतोय ना दादा, कंबर बांधून कीर्तन करत असताना कुणीतरी असं साळवा म्हटलं, बापूचं नाव लोकांनी काढलं की आम्हाला असं वाटतं की आमचे बापू आजही जिवंत आहे. खरोखरच महाराज, आता ऐसे कोणी होणे नाही, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. विठ्ठल विठ्ठल त्यामुळं तुमच्या गावात येण्याचा योग आला. आमचे पोलीस पाटील बोलायला लय डेंजर माणूस आहे बरं. कुठं बसली तर फोन केला मला, म्हणले जय हरी गणपत महाराज बोलायले का? मी म्हणलं हो जय हरी गणपत महाराज बोलायलो. म्हणले महाराज फळीहून बोलायलो. म्हणले पोलीस पाटील. मी म्हणलो बापा तुमचा नंबर सेव्ह आहे हो माझ्या मोबाईल मध्ये. म्हणले असा असा आमचा सप्ताह ठरला. म्हणले वर्ष 3रा आहे, सांगा तुमचा कोणता दिवस घालू. कोणता दिवस घालू? मी पोलीस पाटलाला म्हणलो हे बघा पाटील, 10वा दिवस आणि 13वा दिवस सोडून. आता तुम्ही म्हणसाल मा हे महाराज मरणाला भीते की काय? मरणाला भीत नाही, पण का माझं हे वयाचं राहिलं ना, माझं हे वयाचं राहिलं म्हणून पोलीस पाटलाला म्हणलं हे बघा पोलीस पाटील, 10वा दिवस सोडून आणि 13वा दिवस सोडून कोणता घालायचं ते घाला म्हटलो. विठ्ठल उग विनोदानं बोलायलो असे नाही मला बोलले बरं का ते. विठ्ठल विठ्ठल माय सुंदर नियोजन सत्याचं तुम्ही संपूर्ण गावकरी मंडळी फळीवासी यांनी केलेलं आहे. खरोखरच इथं आल्याच्या नंतर मला प्रसन्न वाटलं. का प्रसन्न वाटलं? कारण की एवढा चांगला वादक आम्हाला कीर्तनामध्ये मिळाला. खरोखरच दादा, नाही तर आमच्या नशिबी लय भारी लोक भेटतात. तो काय सांगून फायदा. आहा काय वाजवतात ते. त्याला म्हणलो ना दादा बरोबर वाजवते, त्यालाच वाजवते. दुखतय खुब्यात, दुखतय खुब्यात, दुखतय खुब्यात. छान मृदंगाचार्य भेटले, मला चांगलं वाटलं. आता मला नाही का थोडा जण टाळातून जर चांगला आवाज आला ना, मला त्याच्याहून चांगलं वाटलं बरं का. विठ्ठल उपस्थित सर्व महाराज, नाव तुमचं नाही घेतलं म्हणून व्हायचं नाही नाराज. सर्व 100 बडकर 1 रती महारथी आहेत. सर्व पूजनीय आहेत, सर्व वंदनीय आहेत. या काठापासून त्या काठापर्यंत मी सगळ्याचं नाव घेऊ शकतो. इथं आमचे विद्यानंद दादा जाधव देखील आहेत. त्यांच्या गावात मला वाटते मागच्या वर्षीच कीर्तनाला आलतो वाटते. मागच्याच वर्षी ते आहेत. सर्व मंडळी आहेत. काय नाव महाराज तुमचं? संजय महाराज. तुम्ही? बालाजी. तुम्ही महाराज? ज्ञानेश्वर महाराज, देवराव महाराज, सुधाकर महाराज, पंचक महाराज, उमरखेडकर बापू, कुंभकर्ण हस्तरेकर बापू, जय हरी बनचिंचोलीचे का? बरं बरं बरं. उपस्थित सर्व महाराजांचं नाव घेतलं. आता हे फळीचे लोक म्हणतील महाराजाला बोलवलं आम्ही, कीर्तन करायला बोलवलं आम्ही, बरं कीर्तन संपल्यावर पाकिट देणार आम्ही, आणि महाराजांनी बाहेरच्याच लोकांचे नाव घेतले, आमचे कोणाचेच नाव घेतले नाही. मायबाप तुमचेही नाव घेणंच लागतात. या नारदाच्या गादीवरून सर्व या फळीवासियांच्या चरणी नतमस्तक होतो. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, या वारकरी संतांच्या या
मस्तक हे पायावर या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावर या वारकरी संताच्या वारकरी संताच्या. नारदाच्या गादीवरून तुम्हा सर्व मायबापाच्या चरणावर नतमस्तक झालोय. बघा, आज सकाळच्या अन्नदाते तातेराव शिवरामजी कदम आणि आता सायंकाळी सुंदर ज्यांच्याकडे आमचं भोजन झालं ते असे तुकाराम मारुतराव कदम या बाबांच्या चरणीही नतमस्तक होतो. भागवताचार्य आमचे गजानन माऊली तामसेकर आणि ज्ञानेश्वर पारायण व्यासपीठाचार्य किशनबुवा महाराज चिखलीकर हे आमच्याच भागातले आहेत. महाराजांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देऊ का, प्रारंभ करूयात का? बरोबर, प्रारंभ करूयात. महाराज बघा, महाराज लोक आमची लई चल्लाक असतात. सांगायची का चल्लाकी आमची तुम्हाला? एका गावामध्ये बापू महाराज आला. आल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे लोकांनी महाराजाचं स्वागत केलं, सत्कार केलं. महाराजही काय असं काय साधा सुद्धा नव्हता, माझ्यासारखा गपक्याच होता. मोठ्या मोठ्या गाडीत बसून आलता महाराज आल्याच्या नंतर आमच्या अशा संजय बाबा सारख्या या वारकऱ्यांनी भजनाला सुरुवात केली. पंचपदी घेतली. दादासारखा माणूस मृदंग वाजवायला महाराज आला. महाराजांनी पंचपदी घेतली, अभंग घेतला, सगळं केलं आणि महाराज म्हटले, तुम्हाला कीर्तन समजतंय का? काय म्हटले? तुम्हाला कीर्तन समजतंय का? लोक म्हटले, महाराज आम्हाला कीर्तन समजत नाही. महाराज म्हटला, मग तुम्हाला कीर्तन समजत नाही तर सांगून काय फायदा? म्हणला, जय विठ्ठल. आणा म्हणला नारळ बुका लावा. गेलं की पहिल्या दिवचं पाकिट फुकटच महाराजाला. पण गावातले लोक लय हुशार होते आपल्या पोलीस पाटलासारखी. म्हणले, या महाराजाला ते कीर्तन करायला लावायचंच म्हणले. आमच्या शशिराव पाटलासारखे म्हणले, काय म्हणले येड्यासारखे पुढे बसतात म्हणजे लोक, अक्कल नाही नक्कल नाही काही म्हणतात म्हणले. पहा म्हणले, आज म्हणले महाराजाने कीर्तन महाराजाला करायला लावायचं म्हणले, सगळे 500-500 गोळा करू म्हणले, 4-5 हजार गेले तर गेले म्हणले. आपला काय कोरडवाहू भाग थोडाच आहे म्हणले, ऊसन हळद आणि केळीच आहे की म्हणले, आपल्या भागात कारखाना जवळच आहे म्हणले, आणि आपल्याला काय कायची कमी आहे का म्हणले. आज महाराजाला कीर्तन करायचं लावायचं. महाराजाला आज कीर्तनाला महाराज उभा टाकला. महाराजाचा कालचाच उद्योग त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं. हपाय म्हणले, काल महाराजाला आपण म्हणलो कीर्तन समजत नाही, महाराजांना जय विठ्ठल घेतला. आज सगळ्यांना काय म्हणायचं म्हटले, की आम्हाला कीर्तन समजते. काय म्हणायचं? आम्हाला कीर्तन समजते. ठरल्याप्रमाणे महाराज आले. महाराजाचा ठरलेला प्रश्न होते, सांगा मंडळी, तुम्हाला कीर्तन समजते की समजत नाही? सगळे लोक म्हणले, हो महाराज आम्हाला कीर्तन समजते समजते समजते. पण महाराज लेच हुशार होतं माझ्यासारखं. महाराज म्हणला, मग तुम्हाला जर कीर्तन समजत असेल तर मला सांगायची गरजच काय? म्हणला, जय विठ्ठल. काय म्हणला? तुम्हाला जर कीर्तन समजत असेल तर मला सांगायची गरजच काय? जय विठ्ठल. आणा बुक्कांनार. गेलं दुसरी यादीचं पाकिट. कार्यकर्ते लय हुशार होते. कार्यकर्ते म्हणले, महाराज तू आम्हाला काय मूर्ख समजायलाच का म्हणले? महाराजाला तर कीर्तन करायच लावायचे. पुन्हा कार्यकर्ते तपले, काय म्हणले अक्कल नसल्यासारखे पुढे बसता म्हणले, काही बोलता म्हणले. हपाय म्हणले, महाराजाला काल आपण म्हटलो कीर्तन समजत नाही तर महाराजांना जय विठ्ठल घेतला. म्हणला समजत नाही तर सांगूनच काय फायदा? दुसऱ्या दिवशी महाराज म्हटले, समजते तर काय सांगून फायदा? पण आता आपण एक आयडिया करू म्हणले, महाराजाला तर कीर्तन करायच लावायचं. महिला मंडळीनं म्हणायचं आम्हाला कीर्तन समजते, आणि पुरुष मंडळीने काय म्हणायचं, आम्हाला कीर्तन समजत नाही. उगवला तिसरा दिवस, आला महाराज गादीवर, घेतला अभंग, भला मोठाच्या मोठा हार घातला लोकांनी. आणि महाराजाचा ठरलेला प्रश्न होता. महाराज म्हणले, हपाय फळीकर मंडळी, तुम्हाला कीर्तन समजते का? महिला मंडळी म्हटली, हो महाराज आम्हाला कीर्तन समजते. पुरुष मंडळ म्हटली, महाराज आम्हाला कीर्तन समजत नाही. महाराज लेच हुशार क्यू. महाराज म्हणला, हे बघा म्हणला, तुम्हाला कीर्तन समजत नाही, तुम्हाला कीर्तन समजते, मग मी सांगायची गरज काय? म्हणला आपापल्या घरी जाणं, आपापल्या बायकाला विचारा म्हणला.
आपापल्या घरी जा आणि आपापल्या बायकाला विचारा, मला सांगायची काय गरज आहे म्हणला. जय विठ्ठल, लावा बुक्का नाणार. असा महाराज. पण अशा महाराजासाठी आमच्या तुकाराम महाराजांनी लय मोठं कॅप्सूल आणि सिरप दिलेला आहे गजानन दादा. काय म्हणले तुकाराम महाराज? कर्म करुणी म्हणती साधू, ऐसे कैसे झाले भोदू. हे महाराजाचं लक्षण सांगितलंय महाराज. विठाला विठाला विठाला. अभंग नाथ महाराजाचा आहे आणि आज सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये नाथ महाराज म्हणतात, ज्या कारणासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जन्माला आलेला आहे ते कारण म्हणजे ये देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फटाबादिकेचा अनेक प्रमाण आजपर्यंत महाराज तुम्ही आम्ही ऐकलेले आहे. आपला आद्य कर्तव्य जन्माला आल्याच्या नंतर आहे तो हरी प्राप्त करून घ्यायचा, तो देव प्राप्त करून घ्यायचा आहे. आपल्याला जर एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल, काहीतरी आपल्याला साध्य करायचं असेल तर त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात ना महाराज. मग आपण जन्माला या मृत्यू लोकावरती आलोय तो हरी प्राप्त करण्यासाठी, तो देव प्राप्त करण्यासाठी. तर आपल्याला त्याला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीचं जीवन अगोदर जगावं लागेल महाराज. मग नाथ महाराज म्हटले, हे बघा जन्माला आलेत ना तुम्ही सर्वजण मृत्यू लोकावरती, अजिबात घाबरू नका म्हटले. देवाला काय आवडते ते मला माहित आहे. नाथ महाराज म्हटले की आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला आवडायचा जो प्रकार आहे तो प्रकार मी तुम्हाला सांगतोय. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रन दिवस. हे बघा मंडळी, अजिबात घाबरायचं नाही. देवाला काय आवडते मला माहित आहे. मी बोललो ना बरं, हे नाथ महाराज बोलायलेत, नाथ महाराजाचे शब्द आहेत. हो, देवाला आवडते म्हटले नाव. काय आवडते? नाव. बरं महाराज, देवाला देवाचं घेतलेलं नाव तर आवडतेच, पण ह्याच्या समोर देवाला काय आवडते अजून? तर महाराज म्हटले, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. म्हणले ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ आहे, ज्याच्या कपाळी गोपी चंदन आहे, तो टिळा लावलेला आहे, तो मला आवडतो. ही कोणाची आवड आहे? देवाची आवड आहे. सांगतात कोण? नाथराय. कोणाला सांगतात? तुम्हाला आम्हाला सांगतात. पहिलं सांगितलं देवाला हे देवाचं घेतलेलं नाव आवडते. दुसरं देवाला काय आवडतंय की गळ्यामध्ये घातलेली माळ तुळशीची आवडते देवाला. त्यानंतर आवडतंय की ज्याच्या कपाळी गोपीचंदन टिळा लावलेला आहे तो मला आवडतो. ही देवाची आवड आहे. महाराज अजून काय देवाला आवडते? तर महाराज म्हणले ज्याच्या हृदयामध्ये वैष्णवाबद्दल आदर आहे, ज्याच्या हृदयामध्ये वैष्णवाबद्दल आदर आहे. म्हणजे आता आम्ही जेव्हा वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून तुमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर किती छान सत्कार केला तुम्ही. रांगोळ्या टाकल्या, मी ज्या रस्त्यानं जात होतो त्या रस्त्याला फुलं टाकले तुम्ही. जेवायला बसल्याच्या नंतर बाहेर जर आपण गजानन दादा कुठं तुम्ही कार्यक्रमाला गेले तर तुम्हाला खिशातले पैसे देऊन जेवावं लागते. पण आमच्या वारकरी संप्रदायात असं नाही, आम्हाला जेवायचेही लोक पैसे देतात. वाह क्या बात. काय तुकाराम दादा कदम यांच्याकडे गेलो होतो, सुंदर जेवणाची व्यवस्था केली होती. बाजूला असे दिवे लावले होते, पाट टाकला होता, बाजूनं रांगोळ होती. आणि महाराज हे घ्या आमच्याकडनं तुम्हाला दक्षिणा म्हणून. हे ज्याच्या अंतकरणात वारकऱ्याबद्दल प्रेम आहे ना, हे असे लोक मला आवडतात. नाथ महाराज अभंगामधून सांगतात. बरं महाराज अजून तुम्हाला काय आवडतंय? जेव्हा लोकांनी नाथरायाला प्रश्न केला की अजून देवाला काय आवडते, तेव्हा नाथ महाराज म्हटले ज्याच्या जीवनामध्ये आषाढी कार्तिकी पंढरीची जी वारी करतात ना, जसं की तुमच्या गावातले एक 10-15 लोक आमच्या दिंडीमध्ये आमच्या सोबत होते वारीला, त्या पद्धतीने जे वारी करतात ना पायी. बघा माय, वारी कोणत्या टायमाला येते?
देवाकडं आगाळा गबाळाचं कामच नाहीये. निक्का वारकरी लागतो, निक्का वैष्णव लागतोय. वारी माऊलीचं प्रस्थान होण्याचा काळ कोणता असतो? शेतात पेरण्या होण्याचा काळ आणि माऊलीचं प्रस्थान होण्याचा काळ एकच असतो. आणि जेव्हा पंढरपूरच्या यात्रेमध्ये पायवारेमध्ये जगाचा मालक आमंत्रण देतोय, कोणीही वारीमध्ये जात नाही माय, कोणीही वारीमध्ये जात नाही, कोणालाही ती बुद्धी येत नाही. ज्याला जगाच्या बापाचं आमंत्रण आलं ना महाराज, तेच वारीमध्ये जाते, कोणीही जात नाही. पाऊस पडलेला असतो एकीकडं. आपण काय टाटा बिर्ला अंबानीच्या पोटचे नाही आहेत, आपण शेतकऱ्याचे आयसे कुणबी भूपाळ आहेत ना, आपण तुकोबारायचे वंशज आहेत ना तुम्ही आम्ही. पेरणी एकीकडे असते आणि एका बाजूला वारी माऊलीचं प्रस्थान व्हायला असते. जो निक्का वारकरी असतो ना दादा, काही कारणाशिवाय तो वारीला जाऊ शकत नाही ना, त्याचा एक दिवस असा जातोय, तो असतो शेतामध्ये माय, तो पेरणी करायला असतो, पण त्याचं पूर्ण लक्ष ना माऊलीकडे असतं. आज माऊलीचं प्रस्थान होणार आहे बर का, आज माझ्या माऊलीचं प्रस्थान होणार आहे, आज माझी माऊली रथामध्ये बसणार आहे आणि आज माझ्या माऊलीचा मुकाम हा पुण्यामध्ये पहिला मुक्काम आहे माझ्या माऊलीचा. जो निक्का वारकरी असतो ना, त्याचं जीवन या पद्धतीचं असतं. पण रानात पेरणी सुरू असते, मुलं बाळा नोकरीला लागलेली असतात, पेरणी तर केली पाहिजे, तुकोबारायचंच प्रमाण आहे, मडे झाकून या करीशी पेरणी, हे शेतकऱ्याचं पहिलं कर्तव्य आहे. पण त्याचं पूर्ण लक्ष वारीमध्ये असते. पण अशा कारणामुळे जो वारीला गेला नाही ना, पण त्याचं पूर्ण लक्ष वारीमध्ये आहे ना, शेवटी महाराज 3-4 दिवस पेरणी करून घेतोच आणि शेवटी जेजुरीच्या का मुकामावर होईना, पण तो माझ्या माऊली सोबत येतो. हे खरा वारकरी आहे माय. विठ्ठल विठ्ठल. आणि मग नाथ महाराज म्हणले, अशा पद्धतीचा जर तो वैष्णव असेल, अशा पद्धतीचा जो तो वारकरी असेल, त्या वारकऱ्याबद्दल ज्याच्या हृदयामध्ये कळवळ आहे, ज्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे ना, ते मला आवडते. बरं महाराज, अजून काय? नाथ महाराज म्हटले, ही जी संपूर्ण मी यादी तुम्हाला सांगितली, या सर्व यादीचं जो तंतोतंत पालन करतोय ना, त्याच्या एवढा परमपूज्य जगामध्ये कोणीच नाही म्हटले. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो परमपूज्य देवाच्या गी. ही जी सर्व नियमावली आहे ना महाराज, या सर्व नियमावलीचं जे पालन करतय, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. जगामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये देवाला त्याच्या एवढं दुसरं कुणीच आवडत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धीला पटला असा भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. महाराज, देवाची आवड आपण या अभंगामध्ये पाहणार आहेत. आवडी 3 लोकांच्या आपल्याला पाहायच्या आहेत. पहिली आवड आहे तुमची आणि माझी सामान्य जीवाची आवड आहे. दुसरी जी आवड आहे ती संतांची आवड, आणि तिसरी जी आवड असते ती भगवंताची आवड. पहिल्या वर्गाची आवड आपण पाहूया. पहिल्या वर्गामध्ये तुम्ही आणि मी, तुम्ही बसलेल्यापासून तर इकडे उभं राहिलेल्या पर्यंत, कंबर बांधलेल्या महाराजापर्यंत आपण पहिले, हे सर्व लोक त्या पहिल्या वर्गामध्ये येतो. आणि या पहिल्या वर्गाची आवड काय आहे महाराज? वाढावे संतान, सुखी व्हावे धनधान्य, सुखी व्हावे धनधान्य, सुखी व्हावे धनधान्य. वाढावे संतान, सुखी व्हावे समाधान, सुखी व्हावे समाधान, सुखी व्हावे समाधान. ही पहिल्या वर्गाची आवड आहे. मी प्रमाणानेशी बोलायला तुम्हाला, बाहेरचं काहीच बोलणं बरं का. ही संतांनी आवड सांगितलेली आहे पहिल्या वर्गाची, ती म्हणजे मानवाची आवड आहे, सर्वसामान्य माणसाची आवड आहे. आता मला इथं बसलेले लोक सांगा, ही आवड कुणाची नाही?
तुमची माझी प्रत्येकाचीच आवड आहे ना. कुणाला वाटतंय बापू की माझं वाटोळं व्हावं म्हणून? वाटतंय का? समजा यंदा जर तुम्हाला एक 10-15 टन ऊस झाला तर पुढच्या वर्षी वाटते की नाही 20 टन व्हायला पाहिजे म्हणून? ही आवड आहे की नाही प्रत्येकाची? वाढावे संतान. प्रत्येकाला वाटतं की मला संतान झालं पाहिजे, माझ्या घरी धनधान्य आलं पाहिजे. ही पहिल्या वर्गाची आवड आहे, सर्वसामान्य माणसाची आवड आहे. हे संतांनी त्यांच्या प्रमाणातनं, त्यांच्या संत वाङ्मयामधून, संतांच्या साहित्यातून संतांनी पहिल्या वर्गाची आवड सांगितलेली आहे. दुसरा वर्ग तो म्हणजे संत आहेत. या संतांची आवड कोणती आहे? संताला काय आवडतंय नेमकं? महाराज म्हटले ना, माझ्या जीवी सियावडी पंढरपुरा नेईन गुडी. ही संताची आवड आहे. दुसरी संताची आवड जर तुम्हाला माहित असेल तर सांगू शकता भजनी मंडळीपैकी. आवडे हे रूप गोजिरे सगुण, 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 आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा तूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा तूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा दूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा दूर आहे. ही संताची आवड आहे. ही कुणाची आवड आहे? संताची आवड आहे. संत काय म्हटले? आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावली, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा. माझ्या संताला भगवंताशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. संताला भगवंताशिवाय दुसरं अजिबात काहीही आवडत नाही. आपल्याला समोर अजून बोलायचं आहे. विठ्ठल 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 कुंडली कबरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. ही दुसऱ्या वर्गाची आवड आपण पाहिली ती म्हणजे संताची आवड आहे. आता वर्ग राहिलाय तिसरा. तिसऱ्या वर्गाची आवड पाहायची ती म्हणजे भगवंताची आवड आहे. तुमच्यासारखा एक जीव नाथबाबाकडे पैठणला गेला आणि नाथबाबाला म्हटला की नाथराय, तुकोबारायांकडे देऊला गेलो होतो मी. तुकोबारायांनी सर्वसामान्य माणसाची आवड आम्हाला सांगितलेली आहे. जाधव दादा, देऊला तुकोबारायाकडे गेलो होतो. तुकोबारायांनी सर्वसामान्य माणसाची आवड आम्हाला सांगितलेली आहे. देऊपासून बाजूला थोडं आळंदीला आलो आणि आळंदीला आल्याच्या नंतर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी आम्हाला साधू संतांची आवड सांगितलेली आहे. आणि आता आम्ही आळंदीवरनं डायरेक्टली पैठणला आलेलो आहोत. नाथराय, आम्हाला तिसऱ्या वर्गाच्या जो भगवंत आहे त्या भगवंताची आवड आम्हाला तुमच्याकडनं ऐकायची आहे. नाथराय म्हणले काळजी करू नको, तिसऱ्या वर्गाची जी आवड आहे, भगवंताची जी आवड आहे ते मी तुला सांगतो. अभंगाचं पहिलं चरण. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार.
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळ 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 दादा एकदा खरंच सगळ्यांच्या मायकाला आवाज दे. मला व्यत्यय आलेला अजिबात आवडत नाही बरं. आवाज द्या. याला विकू द्या आवाज द्या थोडा हे एकट्या माणसाचा खेळ नसते. आवाज ओढायला लागले उगत चांगलं होत असताना अशा पद्धतीचं आपल्याला नाही आवडत. आवाज मोकळे करा. कोणाला पाहिजे तर सांगा आता तुम्ही त्यांना. हॅलो हॅलो बोकळा करा आवाज चला विठाला विठाला विठाला. मग माय नात्राय म्हटले ही तिसऱ्या नंबरची आवड नात्रायने सांगितली. तिसऱ्या नंबरची आवड जी आहे ती भगवंताची आवड आहे. नात्राय म्हटले देवाला जर काय आवडत असेल तर देवाला देवाचं नाव घेतलेलं आवडते. काय आवडते? देवाचं नाव घेतलेलं देवाला आवडते. मला सांगा, देवाचं नाव घेतलेलं देवाला आवडते त्याच्यापेक्षा नाव घेतलेलं कोणाला आवडत नाही? इथं नाव घेतलेलं आवडत कोणाला नाही? होय मर्दंगाचार्य दादा, प्रत्येकालाच नाव घेतलेलं आवडते ना. इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं की महाराजांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. आवडते की नाही प्रत्येकाला? मला सांगा, आपल्या पत्नीनं, मला वाटतं तुमच्या लोकांचा, आता तुम्ही म्हणसाल महाराज तुमच्या लोकांचा कसं काय म्हणायला, मी सध्याला हनुमंतरायाच्या पार्टीमध्ये आहे ना. होय दादा, आमच्या पार्टीचे मेंबर तुम्ही आहेत की काय? गेले या दुसऱ्या पार्टीत आहे बघा, चालले का? एकदा तुम्हाला सांगतो, ती पत्नी तुमचं नाव घेते. काय नाव घेते बाबा? आबा बाबा 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 नका, अजिबात घेणार नाही. विठाला विठाला विठाला. मग मला सांगा, सर्वसामान्य माणसाला जर त्याचं नाव घेतलेलं एवढं आवडत असेल तर भगवंताला भगवंताचं नाव घेतलेलं का आवडत नसावं? देव प्राप्त करायचा असेल ना तुम्हाला, हरी प्राप्त करायचा असेल ना तुम्हाला, काहीच लागत नाही हो. ज्याच्या काळामध्ये ते साधने होते. आता मला सांगा, काळमानानुसार वेळमानानुसार बदल झालाय ना, त्यानुसार बदललंच पाहिजे. आणि संतांनी त्या काळानुसार त्या काळामध्ये भक्ती करण्याचे मार्ग वेगवेगळे सांगितलेले आहेत. मला सांगा, आता जर आपण योग करतो म्हटलं तर बरोबर आहे का? करणं होते का? नाही. योगाच्या वाटाला गेल्याच्या नंतर दुःख येते. माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला ओळी पटवून दिलेलं आहे. पण योग करणं तेवढं सोपं आहे का? नाही. साधा अनुलोम विलोम जरी करायचं म्हटलं सकाळी सकाळी, उजव्या नाकपुडीनं श्वास घ्या, डाव्या नाकपुडीनं सोडा, हे जरी करायचं म्हटलं तर आपल्याला कमीत कमी 8 दिवस लागतात. गजानन दादा, हे आमचं अध्यात्म, हे आमचं अध्यात्म. आता कोविडच्या नंतर प्रत्येक डॉक्टरने सांगितलंय की योगा करा, प्राणायाम करा, अनुलोम विलोम करा, व्यायाम करा. पण योग्याची माऊली विष्णू माऊली ज्ञानोबा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेली की नाही? तेवढा मोठा योगी आता जगाच्या पाठीवर कोणी होऊ शकते का? त्या रामदेव बाबाने किती इकल्या नाकातून हवा आणि तिकल्या नाकातून हवा काढू द्या, पण आमच्या ज्ञानोबारायाची बरोबरी करू शकते का? नाही. त्याने त्याचा व्यापार सुरू केला. आता आपला शेतकऱ्याचा कापूस 4000 रुपये क्विंटल आणि रामदेव बाबाचा कापूस किती महाग आहे, तरी सुद्धा लोक बाबाची वातन बाबाची अगरबत्ती म्हणूनच परेशान आहेत. मला नाही बोलायचं त्या विषयावर. चला विठाला विठाला. महाराज, देवाला हे देवाचं नाव घेतलेलं आवडतंय असं नाथरायाने अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पूर्वार्थात सांगितलेलं आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय म्हटले? ऐका. शब्द काय आहे? ऐका. तो सांगतो प्रकार म्हटले नाही. तो मग नाथराय
हे संतांचं एक एक वाक्य त्या त्या पद्धतीचं असते. जेव्हा संत वाङ्मयाचा आपण अभ्यास करायला लागतो ना, ते शब्द बघा संताचे. जेव्हा आपण मागणीचे अभंग वाचायला लागतो ना, तुकारामाचा अभंग आहे, तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला होता की हेची दान दे गा देवा. शब्द काय वापरला त्या अभंगामध्ये? हेची. आणि या अभंगामध्ये नाथरायाने शब्द वापरला ऐका. काय म्हटले? ऐका. ऐका हा शब्द कशामुळे वापरला? कारण की नाथरायाला माहित होतं या लोकांना अनुसरून, या लोकांना त्या ठिकाणी ठेवून आपल्याला उपदेश करायचा आहे. तर मग अभंगाची रचना करते वेळेस नाथरायांनी ऐका हा शब्द वापरला. ऐका या शब्दाचं प्रमाण द्यायचं असेल तर साधू संतांनी प्रत्येक वेळेस या मानव जातीला ऐका म्हणून उपदेश केलेला आहे. हरी ऐक ऐक रे मना, तुझ्या सोहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरा. हे साधू संतांचं प्रमाण आहे. माय शब्द तिथंही काय वापरलं? ऐका म्हटले. ऐका ऐक रे मना, तुझ्या सोहिताच्या खुना, पंढरीच्या राणा मना माझी स्मरा. मग मनाला उपदेश त्या ठिकाणी संतांनी केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. मग नाथराय म्हटले हे बघ, तिसऱ्या नंबरचा जो वर्ग येतो त्यामध्ये भगवंत येतो. त्या भगवंताची आवड आहे, त्याला त्याचं नाव घेतलेलं आवडतंय, त्याला त्याचं नाव घेतलेलं आवडतंय. मग आपण वापस रिटर्न दुसऱ्या नंबरच्या वर्गाकडे यायचंय. तो म्हणजे संताचा वर्ग आहे. संताचा वर्ग आहे. या संतांनी भगवंताच्या नावाशिवाय आयुष्यात दुसरं कुठलं काम केलं का? केलंय का? हे बघा, एक छोटस लेकरू सुद्धा नाही म्हटलंय. ही खरी संस्काराची पोचपावती असते. खरंच याच्या लेकराच्या मायबापाला मी धन्यवाद देत असतो. नाही तर आजची पिढी फार बिघडली दादा. माझं रनिंग वय 25 वर्ष आहे. तुम्हाला माझ्या शरीराकडे पाहिलं की खोटं वाटेल. खरंच दादा, लोक म्हणतात की जेव्हा मी लोकाला वय सांगतो ना माझं, लोक म्हणतात काय साळव्याचा महाराज पोपटासारखा मिठू मिठू बोलत होता आतापर्यंत. असं वाटत होतं की हे महाराज नक्की आता आपल्याला स्वर्गात नेऊन सोडते. पण महाराज लोकांना काय लबाड बोलाव का माय. आणि हे एवढी 36 एकर 35 गुंठ्याची पट्टी या बवाची म्हणते मो वय 25 वर्ष. दादा, लोकाला विश्वास बसन. मग मी एक काम केलंय, एक आधार कार्डचा झेरॉक्स आणि टीसीचा झेरॉक्स घेऊन संगच फिरायलो. कोणी जर म्हटलं तुमचं वय महाराज जास्त, हे बघ शासनाचा पुरावा आहे बाबा. आणि अजून जर खोटं वाटत असेल तर ज्यांनी मला वर्गात शिकवलं ते आमच्या हातगावच्या तुमच्याच कॉलेजला आता प्राध्यापक म्हणून लागलेले आमचे प्रोफेसर डॉक्टर अनिल शिंदे सर आलेले आहेत. त्यांना विचारा महाराजाचं वय काय ते. विठ्ठल. मी सांगत होतो तुम्हाला, खरंच या लेकराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. या लेकराचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. नाही तर आजकालचे तरुण पोरं दादा खरं सांगा काय करायली. तुमच्या गावातले तरुण पोरं सांगत नाही बरं, मी आमच्या गावातले सांगतो. तुम्ही म्हणसाल तुमच्या गावातले तरुण पोरं का सांगणार? एकच कारण आहे तुमच्या गावच्या तरुण पोरांबद्दल न सांगण्याचं. कारण की मला कीर्तन संपल्याच्या नंतर रात्रभर इथं मुक्कामी राहायचंय. आणि आम्ही कीर्तन करून पाकिट घेऊन गावाकडे जायला आलोय. 2 पायावर आलोय. 2 पायावर जायचंय, 4 पायावर जायचं नाही. म्हणून तुमच्या गावचे तरुण सांगत नाही. सांगतो ना बाजूच्या गावचे, आमच्या दादाच्या गावचे सांगतोय, मोठ्या गावचे सांगतो. माय आजचे तरुण काय करतात? आनंद वाटला मला. इथं बरेच गाव एकदम छोटा आहे पण बऱ्यापैकी तरुणाची संख्या इथं बसलेली आहे. अजून जर तरुण जरा जास्त आले असले तर मी तुम्हाला एखादा सुंदरसा शिवाजी महाराजांचा पोवाडा शेवटी ऐकू घातला असता. पण ऐकणारा वर्ग इथं असण्याच्या नंतरच ऐकायलाही मजा येते आणि ऐकवायलाही मजा येते. पण आजचे तरुण काय करतात? तरुणांची व्याख्या तुम्हाला सांगतोय मी. तरुण सकाळी निघतो घरून आणि संध्याकाळी आणावा लागतो 4 चौघाला धरून. त्यालाच म्हणावं भारतीय तरुण.
शोकांतिका आहे महाराज. अरे ज्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की भारताला जगात महासत्ता बनवायचं, ते फक्त आणि फक्त या तरुणाच्या मनगटाच्या आणि बुद्धीच्या जोरावर बनवायचं स्वप्न पाहिलं होतं. माणूस होता जातीनं मुसलमान. कोण होता? माणूस होता जातीनं मुसलमान, पण स्वप्न पाहिलं होतं या विश्वामध्ये भारताला महासत्ता बनवायचं. ते तरुणाच्या जोरावरती तरुणाचे काय करतात? आमचे तरुण दादा पोटामध्ये भारीची दारू टाकून डीजेचं गाणं लावून वरतीमध्ये नाचतातच. ही शोकांतिका आहे. संतांच्या तोंडचे शब्द आहे, दारू पिऊन जर पोरग वरातीत नाचलं ना ते माईचं पाप असते. कोणाचं पाप? माईचं पाप. दारू पिऊन जर पोरग वरातीत नाचलं तर ते माईचं पाप. पाप या शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊ नका गजानन दादा, तो संस्काराचा भाग आहे. उघडा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हटले, गुरु विद्याहुनी थोर, आदर्श मातेचे संस्कार बाळकावर. आईनं ज्या पद्धतीचे संस्कार केले त्या पद्धतीने पुत्र घडत असतो. आणि किती आईनं संस्कार केलेले आहे, त्यातला एका आईचा संस्कार शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आजची परिस्थिती महाराज आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतो. आज माझं रनिंग वय 25 वर्ष आहे. कित्येक ठिकाणी आम्ही पाहिलं की बापाच्या अगोदर पोरग मेलेलं. पाहिलं की नाही? त्या बापाचं काय पाप होतं माय? अरे बापाचं वय 50 वर्ष असते, पोराचं वय 25 वर्ष असते. 25व्या वर्षी पोरग दारू पिऊन 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 मरून जातो. त्या बापानं कोणाच्या तोंडाकडे पाहून जीवन जगायचं? हे आज कीर्तनकारांनी कीर्तनात हे बोललं पाहिजे. का बोललं पाहिजे? कारण की तुकोबरायांनी किंवा ज्ञानोबरायांनी, नामदेवरायांनी त्या काळात जे बोलले होते ते त्यावेळी जे अनिष्ट रूढी प्रथा परंपरा होत्या त्याच्या विरोधात संत बोलले होते. आणि त्या तुकारामाच्या वंशजातले तुम्ही आम्ही आहोत, त्यामुळे तुम्ही आणि मी सुद्धा ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत महाराज. काय पाप आहे हो त्या माईचं? आज कित्येक सासाच्या कंपाळाला कुंकू आहे पण सून विधवा झाली की नाही? कशामुळे झालं? कित्येक पोरं गेलेत महाराज. त्या मायबापानं कोणाच्या तोंडाकडे पाहून जीवन जगायचं? का म्हणून व्यसन करता? कशासाठी व्यसन करता? आणि ज्याचं पोरग जाते ना त्याला विचारा काही दुःख असते. ते ज्या माईचा लेक माईच्या अगोदर जाते त्या माईचं दुःख या जगामध्ये कुठलाच कवी त्याच्या शब्दात मांडू शकत नाही, कुठलाच लेखक त्याच्या शब्दामध्ये मांडू शकत नाही. आणि मायबापाला या जगामध्ये लेकरापेक्षा प्रिय दुसरं कोणीच नसतं. तुकाराम महाराजांना माहित होतं म्हणून तर तुकाराम महाराजांनी अभंगच लिहिलेत ना. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची याती करीला भावी ना प्रीती. एवढं मायबापाचं लेकरावर प्रेम असतं. त्या लेकराने त्या मायबापाची तोंडाकडे पाहून तर चांगल्या पद्धतीने जीवन जगायला पाहिजे ना. अरे स्वामी विवेकानंदासारख्या तरुणांचा हा देश होऊन गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या, संभाजीराजांसारख्या एका मर्दमावळ्या तरुणांचा हा देश होऊन गेलेला आहे. त्या देशातले तरुण आज जर गुटखा, पुडी, बिडी, सिगरेट जर ओढत असतील ना तर याच्यापेक्षा दादा कोणती मोठी शोकांतिका आहे? विठ्ठल विठ्ठल. बघा महाराज, आणि संताला माहित होतं देवाला काय आवडतं, भगवंताला काय आवडतं. तर देवाला, भगवंताला हे देवाचं घेतलेलं नाव आवडतं. आणि मग जे दुसऱ्या नंबरच्या वर्गामध्ये जे होते ते संत, त्या संतांनी उभ्या आयुष्यात देवाच्या नावाच्या व्यतिरिक्त काहीच घेतलेलं नाहीये. अरे प्रत्येक काम करत असताना साधू संतांनी देवाचं नाव घेतलेलं आहे. जेवताना घेतलं, काम करताना घेतलं, शेतात निंदताना घेतलं, खुरपताना घेतलं. पण अजून एका ठिकाणचं सांगायचं का तुम्हाला? बाहेर प्रातविधीला स्वच्छाला गेल्यानंतर देखील संतांनी फक्त भगवंताचंच नाव घेतलं. तुकोबाराय
शौचालय बसलेले आहेत आणि तुकोबरायाच्या तोंडामधून पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी असं नाव येतंय. वाटेतून त्या आळंदीतले धर्मांध पंडित जात होते. त्या पंडितांनी म्हटले, अरे रे रे म्हणले, काय तुकोबा म्हटले, तुम्ही शौचालय बसले आणि देवाचं नाव घेताय. तुकाराम महाराज म्हटले, मला सुद्धा समजतंय की या ठिकाणी बसल्याच्या माझी मज झाली अनावरी वाचा, माझी मज झाली अनावरी वाचा, माझी मज झाली अनावरी वाचा, माझी मज झाली अनावरी वाचा. छान प्रमाण म्हटलं दादा, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. असं सुंदर गायल्याच्या नंतर आवडते. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली. तुकाराम महाराज म्हटले, मला अनावर झाली माझी वाचा. मी किती जरी ठरवलं ना की मी या तोंडातून देवाचं नाव नाही घ्यायला पाहिजे, मी किती जरी ठरवलं ना मी या तोंडातून देवाचं नाव न घ्यायला पाहिजे, पण माझ्या वाचेवर माझं आता नियंत्रण राहिलेलं नाही. माझ्या वाचेतून विठ्ठलाचं, भगवंताचं, देवाचं नाव येतेच. एवढे एकनिष्ठ भगवंताच्या बाबतीत तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराजांनी काय आमच्यासारखी अशी संपत्ती गोळा केली नाही महाराज, अजिबात संपत्ती गोळा केली नाही. आमचे कीर्तनकार रडू रडू तुकाराम महाराजाची गरिबी कीर्तनात सांगतात, पण कीर्तनकारांनो कधीतरी तुकाराम महाराजाची श्रीमंती भी तुम्ही कीर्तनातून सांगा ना, कळू द्या ना या लोकांना. किती दिवस चुकीचं सांगायचं आपण लोकांना. अरे आजची पिंपरी चिंचवडची जी महानगरपालिका आहे ती देशात नंबर 1 ची श्रीमंत महानगरपालिका आहे. माहित त्या महानगरपालिकेची जहागीरदारी माझ्या तुकोबारायाकडे दादा होती त्या काळामध्ये. एवढे श्रीमंत तुकाराम महाराज होते. पण तुकाराम महाराजांना माहित होतं ही संपत्ती, ही धन, ही दौलत देवाच्या आणि परमार्थाच्या आड मला इथे येणार आहे. महाराज आपण म्हणतो या पक्षानं कर्जमाफी केली, त्या सरकारनं कर्जमाफी केली. वारकरी मंडळी गोष्ट ध्यानात ठेवा, मी माझ्या प्रत्येक कीर्तनाच्या कार्यक्रमातनं आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमातनं छाती ठोकपणे सांगतो, या देशातली जर पहिली कर्जमाफी सरसकट कोण केली असेल तर ती तुकाराम महाराजांनी केलेली आहे. एवढे श्रीमंत तुकाराम महाराज होते महाराज. अरे दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्याच्या नंतर तुकाराम महाराजाला समजलं की लोकांकडे खायला अन्न नाही, ही सावकारी या कर्जकथाच्या भरलेल्या ओह्या तुकाराम महाराजांनी गाडीत भरल्या दादा.
अरे 2 नाही 3 नाही 10 गाड्या त्या कर्ज खात्याच्या वयानं भरल्या. एवढी जहागीरदारी तुकाराम महाराजाकडे होती. एवढे श्रीमंत तुकाराम महाराज होते. संपूर्ण त्या कर्ज खताच्या वया भरल्या. इंद्रायणी नदीमध्ये नेऊन सरसगट बुडवल्या आणि संपूर्ण त्या लोकांची सरसगट कर्जमाफी करणारा असा महात्मा जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. ही श्रीमंती तुकाराम महाराजांची होती. काळ बदलला, वेळ बदलला, काळमानानुसार माणसंही बदलले आणि एक काळ असा आला की तुकाराम महाराजांच्याच घरी काहीच राहिले नाही. काम करायचं तर भजन करायला भामचंद्र डोंगरावर, भंडारा डोंगरावर आमच्या तुकाराम महाराजांनी जावं. घरामध्ये अन्नाचा कण नाही. आता मला सांगा, ज्या लोकांची कर्जमाफी तुकाराम महाराजांच्या कर्जमाफीमध्ये झाली होती दादा, त्या लोकांना थोडी जरी इमानदारी शिल्लक ठेवली असती, थोडी तरी प्रामाणिकपणा शिल्लक ठेवला असता आणि उगा पायली जरी गहू आणि धान्य तुकाराम महाराजाच्या घरी आणून दिलं असतं तर महाराजांची बायको अन्न करता मेली असती का हो? महाराज लोक आता म्हणायलेत, आता उग फिरत असताना महाराष्ट्रभर लोक म्हणतात की महाराज लोक लयच बैमान निघाले हो, महाराज लोक लयच बैमान निघाले. मी म्हणलो धसकटा, हे लोक बैमान तुकाराम महाराजाच्या काळापासून होते. ज्या माणसानं सरसकट कर्जमाफी केली त्याच्या जीवनात गरिबी आल्याच्या नंतर एका सुद्धा माणसाने एक आदलीभर अन्नधान्य नेऊन दिलं नाही. हे का मी माझ्या पदरचं बोलणं स्वतः महाराजांनी अभंग लिहिला. दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. हे तुकाराम महाराजांनीच लिहिलेला अभंग आहे ना. अरे दुष्काळ पटला, द्रव्य गेलं, मान गेला आणि एक स्त्री माझी अन्न करता मेली. मग माझ्या लहानपणी अनिल सर एक सह्याद्रीवर 7:30च्या बातम्या लागायच्या अगोदर एक मालिका यायची. त्या मालिकेचं नाव होतं दादा आमची माती आणि आमची माणसं. या मालिकेचा मला अर्थ समजायचा नाही, पण जेव्हा संत वाङ्मयाचा अभ्यास करायला लागलो ना, तेव्हा हे वाचल्याच्या नंतर शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये मला समजलं खरोखरच